महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 23 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आला। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 23 मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आला। भाजप उमेदवार सत्यजित वाघमोडे, आरती वागसे, ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील यांनी निवडणूक रणधुमाळीत जोमानं प्रवेश करत आदित्यनगर, RTO ऑफिस परिसर आणि लगतच्या भागात होम टू होम प्रचार राबवला। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत थेट संवाद साधला। नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य सेवा, स्ट्रीट लाईट्स तसंच महिला आणि युवकांसाठीच्या योजनांबाबत भाजपची विकासात्मक भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवली। निवडून आल्यास प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाईल असं आश्वासन उमेदवारांनी दिलं। प्रचाराच्या प्रारंभी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून घोषणाबाजी करत आणि ढोल ताशांच्या गजरात वातावरण उत्साहपूर्ण केलं। यावेळी मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते। नागरिकांनीही उमेदवारांचं स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला। प्रभाग क्रमांक 23चा सर्वांगीण विकास, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे असं उमेदवारांनी सांगितलं। मतदारांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता आगामी निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। उत्साही वातावरणात पार पडलेल्या या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 23 मधील निवडणुकीचं वातावरण अधिकच रंगतदार झालं असून पुढील काळात प्रचाराला आणखी गती येणार असल्याचे संकेत मिळत आहेत। चारही उमेदवार सक्षम आहेत, नेतृत्व गुण आहेत आणि चारीचा संकल्प एकच आहे की प्रभागाचा विकास ज्या जिथं कामं आतापर्यंत सहकार मंत्री सुभाष बाबू देशमुख साहेबांनी सगळ्या ठिकाणी केलेलं आहे। रोड नव्हते, रोड झाले 15-20 वर्षामध्ये विकास नव्हता। चारी बाजूने विकास होत आहे, प्रगती व्हायला लागलेली आहे आणि संकल्प आहे की येणाऱ्या महापालिकेत हे आमचे 4 नगरसेवक जेव्हा निवडून येतील, निवडून आल्यानंतर प्रभावीपणे जनतेचे प्रश्न मांडतील। गटर असू दे, रोड असू दे, लाईट असू दे, ड्रेनेज असू दे आणि ते सक्षमपणे चांगल्या रीतीने काम करतील आणि भारतीय जनता पार्टीने जे तिकीट चौघांना दिलं आहे, ह्या तिकीट दिल्याचा त्यांनी न्याय मिळून महापालिकेमध्ये आवाज उठवून आणि जनतेची सेवा करतील। क्रमांक 23 भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आज 7व्या दिवशी आमची भव्य पदयात्रा हे सलगरवस्ती रिक्षा स्टॉपपासून शटलमेंट पोलीस चौकी, शहानगर, भूषणनगर, निर्मिती विहार, आदित्यनगर या भागातून आज आमची पदयात्रा निघत आहे। नालंदा नगर या ठिकाणी आमच्या पदयात्रेची समाप्ती आहे। आम्ही गेल्या 7 दिवसापासून मतदारांचा आमच्याकडे वाढणारा प्रभाव बघून, प्रतिसाद बघून आमच्या प्रचाराची जी यात्रा आहे ती एकदम जोर धरलेली आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आम्ही घेऊन फिरत असताना मतदारांमधून जो उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे, त्या प्रतिसादामुळे दिवसेंदिवस आमचा प्रचार जोर पकडत आहे। भारतीय जनता पार्टीने केलेली जी कामं आहेत, आत्ताच लाडकी बहिणीचे 3 हप्ते भारतीय जनता पार्टीने सगळ्या लाडक्या बहिणींना दिलेले आहेत। आदरणीय देवाभाऊंचे मी मनापासून आभार मानतो व येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा आमचा पूर्ण पॅनल विजयी होणार यात आम्ही काही शंका मानत नाही। या विभागाचे आमदार सुभाष बापू देशमुख, विजयकुमार देशमुख आणि देवेंद्रजी कोटे यांच्या भक्कम पाठिंब्याने हे 4ही उमेदवार प्रभाग क्रमांक 23 मधून भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवण्याचा सर्व प्रभागाचा विकास करण्याचा सर्वांचा मानस आहे आणि या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्याचा या सर्वांना पाठिंबा